आज आपण शिकणार आहोत बायनॉमियल नॉमेनक्लेचर. बायनॉमियल नॉमेनक्लेचर हे कॅरोलस लिनायस नावाच्या सायंटिस्टने डिस्कवर केलं होतं. तर ज्या पण ॲनिमल्सना किंवा प्लांट्सना कॅरोलस लिनायसने डिस्कवर केलं आहे त्यांच्या बायनॉमियल नेमच्या पुढे LINN लिन असं लिहिलेलं असतं, कारण ते इंडिकेट करतं की त्या स्पेसिफिक सायंटिस्टने किंवा बॉटनिस्टने ते नाव शोधून काढलेलं आहे. तर बायनॉमियल नॉमेनक्लेचर शिकण्यासाठी एक एक्झाम्पल घेऊया मँगोचं. मँगोचं बायनॉमियल नेम आहे मँजिफेरा इंडिका. Bi means two. So binomial nomenclature has two components, generic name and specific name. We are taking example of mango here. तर मँगोचं जेनरिक नेम आहे मँजिफेरा and specific epithet indica. And this was first discovered by Carolus Linnaeus. So LINN for Linnaeus. There are some rules for writing or printing this binomial nomenclature, and all scientists follow that rule. So first rule is जेनेरिक नेम किंवा जीनस जे आहे त्याचं फर्स्ट लेटर आपल्याला कॅपिटल काढायचं आहे आणि स्पेसिस किंवा स्पेसिफिक इपिथेटचं फर्स्ट लेटर जे आहे ते आपल्याला स्मॉल काढायचं आहे. अँड दे शुड बी सेपरेटली अंडरलाइंड. जेव्हा हँडरिटन आहे, हँडरायटिंगमध्ये आपण बायनॉमियल नॉमेनक्लेचरचे नेम्स लिहित आहोत त्यावेळी आपल्याला जेनेरिक नेम आणि स्पेसिफिक नेमला सेपरेटली अंडरलाईन करायचं आहे आणि जीनसचं फर्स्ट लेटर कॅपिटल आणि स्पेसिसचं फर्स्ट लेटर स्मॉल. हे झालं हँडरिटनच्या बाबतीत. पण जेव्हा आपण प्रिंट करत आहोत त्यावेळी आपल्याला इटॅलिक्समध्ये प्रिंट करायचं आहे. इटॅलिक्सचं जे फॉन्ट असतो तो स्लाइटली टिल्टेड असतो. कम्प्युटरमध्ये जेव्हा आपण टाईप करतो त्यावेळी आपल्याला ऑप्शन्स येतात, त्यामध्ये इटॅलिक्स एक ऑप्शन असतो, ते बरोबर इटॅलिक्समध्ये प्रिंट होतं. मग आता याला आपण अंडरलाईन करू का? नाही, कारण हे आपण प्रिंटेड फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. हे प्रिंटेड आहे असं समजा. आता हे जे नेम्स आहेत हे जनरली लॅटिनमधून डिराईव्ह केलेले असतात. लॅटिनमधून का? कारण लॅटिन इज अ डेड लँग्वेज. डेड लँग्वेज म्हणजे ती भाषा आता बोलली जात नाही फारशी. मग त्यामुळे काय होईल, जी भाषा बोलली जाते, वापरली जाते त्या भाषेमध्ये वरचेवर बदल होत राहतात, इम्प्रूव्हमेंट होत राहतात. काही शब्दाचे मीनिंग बदलतात, काही नवीन शब्द ॲड होतात, काही शब्द नाहीसे सुद्धा होत असतील. पण जी डेड लँग्वेज आहे त्याच्यामध्ये काहीही चेंजेस होणार नाही आहेत. म्हणून इरिस्पेक्टिव्ह ऑफ ओरिजिन ऑफ प्लांट ऑर ॲनिमल त्यांना आपल्याला लॅटिन लँग्वेजमध्येच लिहायचं आहे. मग मँगोचं ओरिजिन कुठलंही असलं तरी त्याचं लॅटिन नेम काय आहे? मँजिफेरा इंडिका. तर आता बघूया क्लासिफिकेशन. There are different types of and different numbers of living organisms on the living world. तर या सगळ्यांचं स्टडी करणं कन्व्हिनियंट व्हावं, पॉसिबल व्हावं यासाठी त्यांना क्लासिफाय केलं गेलं. तर ग्रुपिंग ऑर कॅटेगरायझिंग ऑर डिवायडिंग ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड एज क्लासिफिकेशन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केले जाऊ शकतात? जसे प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, कॅट्स, डॉग्स, मॅमल्स. हे वेगवेगळ्या लेवलला क्लासिफाय केले गेले, ह्या वेगवेगळ्या लेवलला कॅटेगराईज केलं गेलेलं आहे. जेव्हा आपल्यासमोर डॉग असा शब्द घेतला जातो किंवा आपण कॅट म्हणतो
तेव्हा आपल्यासमोर कॅट उभी राहते, कारण आपल्याला माहिती आहे की कॅटचे कॅरेक्टर काय आहेत, कॅट कशी दिसते, डॉग कसा दिसतो, मॅमल्स कसे असतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. मग हे क्लासिफिकेशन कशावरून केलं गेलं, काही कॅरेक्टरिस्टिक्सवरून. सिमिलरली राईस आहे, व्हीट आहे, कोणताही ॲनिमल असू देत, त्यांचं क्लासिफिकेशन केलं गेलं. या ज्या कॅटेगरीज आहेत त्यांना म्हटलं जातं टेक्झा. टेक्झा इज प्लुरल, singular is taxon. So based on easily observable characteristics, all living organisms are divided or grouped into taxa. This process of classification of different organisms into different taxa is called as taxonomy. Taxonomical study चे बेसिक्स काय आहेत? एक्सटर्नल and internal structure, structure of cell, okay, then developmental process, and ecological information of organisms. These form the basis for modern taxonomical studies. Characterization, identification, classification, and nomenclature. Nomenclature कोणतं? Binomial nomenclature are the basic to taxonomy. टेक्झॉनॉमीमध्ये या 4 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत किंवा बेसिक आहेत. Human beings were always interested in finding new information about organisms and their diversities for their own benefit. माणसाला ह्या ऑर्गॅनिझमचे यूज काय आहेत? आता त्या काळामध्ये काय यूज असू शकतील? तर फूडसाठी, शेल्टरसाठी आणि क्लोथिंगसाठी. आणि हेच फक्त नाही तर त्या ऑर्गॅनिझम्समध्ये रिलेशनशिप काय आहे? रिलेशनशिप कोणतं? इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप, म्हणजे आधी कोणता ऑर्गॅनिझम इव्हॉल्व झाला, त्यानंतर कोणता, त्यानंतर कसे कसे ऑर्गॅनिझम्स इव्हॉल्व होत गेले, ही जी रिलेशनशिप आहे आणि याची जी माहिती आहे ती पण त्याच्यामध्ये पण माणसाला इंटरेस्ट होता आधीपासूनच. आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे त्याला म्हणतात सिस्टमॅटिक्स. ही जी ब्रांच आहे त्याला म्हणतात सिस्टमॅटिक्स. आणि हा जो सिस्टमॅटिक्स वर्ड आहे तो कशापासून घेतलेला आहे? फ्रॉम अ लॅटिन वर्ड सिस्टेमा. सिस्टेमा विच मीन्स सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स. इवन कॅरोलस लिनायसने जे बुक पब्लिश केलं होतं त्याचं नाव पण सिस्टेमा नेचरे असं होतं. Classification of organisms involves multiple steps. So classification is not a single step process. It involves hierarchy of steps or ranks. म्हणजे
प्रत्येक जी स्टेप आहे ती त्यांच्या रँकप्रमाणे, त्यांच्या हायरार्कीप्रमाणे त्यांना कॅटेगराईज केलेलं आहे, त्यांना प्लेस केलेलं आहे. आणि ही जी ईच स्टेप जी आहे, दिस इज अ युनिट फॉर क्लासिफिकेशन अँड इट इज कॉल्ड ॲज टेक्झॉनॉमिक कॅटेगरीज और टेक्झॉनॉमिक ग्रुप्स और रँक. फॉर एक्झाम्पल आपण इन्सेक्टचं एक्झाम्पल घेऊया. तर इन्सेक्ट्स काय आहेत? ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स आहेत. आता यांना आपल्याला काय करायला लागेल? त्यांच्या डिस्टिंक्ट ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिकवरून डिवाईड करायला लागेल. कशामध्ये? कॅटेगरीमध्ये. तर इन्सेक्टकडं असे कोणते कॅरेक्टरिस्टिक आहेत? त्यांच्याकडे आहेत पेअर्स ऑफ जॉईंटेड लेग्स. म्हणजे आपण त्यांना इझिली आयडेंटिफाय करू शकतो, डिस्टिंग्विश करू शकतो. म्हणजे इन्सेक्टला आपण कॅटेगराईज किंवा रँकिंग करू शकतो. जसे टेक्झॉनॉमिकल स्टडीज वाढत गेले ऑर्गॅनिझमवरती, तसे तसे काही मेन डिस्टिंक्ट कॅटेगरीज डेव्हलप होत गेल्या. जसे की किंगडम, स्पेसीज, जीनस, ऑर्डर, फॅमिली, क्लास अशा प्रकारच्या. तर आपल्याला असा प्रश्न पडतो की एखादा ऑर्गॅनिझम असेल तर त्याला आपण कॅटेगराईज कसं करणार? त्याचं टेक्झॉनॉमिकल कॅटेगरायझेशन कसं करू शकतो आपण? तर हे करण्यासाठी आपल्याला त्या ऑर्गॅनिझमचे किंवा त्या ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझमचे डिस्टिंक्ट कॅरेक्टरिस्टिक्स माहीत असले पाहिजे. त्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे.